नाशिकमध्ये नो नायलॉन मांजा मोहिमेला वेग. गुन्हे शाखा युनिट 2ची मोठी कारवाई. 70,900 किमतीचा नायलॉन मांजा जप्त. तरुण जेरबंद. नाशिक शहरात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विरोधात पोलिसांनी धडक कारवाया सुरू ठेवल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट 1 कडून 90,000चा नायलॉन मांजा जप्त केल्यानंतर आता गुन्हे शाखा युनिट 2 नेही मोठी कारवाई करत 70,900 किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. नायलॉन मांजाच्या विक्री, निर्मिती व वापरावर बंदी असतानाही बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या यश मनोहर काळे वय 19 या तरुणास गुन्हे शाखा युनिट 2 ने जेरबंद केले. या कारवाईत 66 गट्टू, बॉबिन व 07 प्लास्टिक चकी असा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांच्या पथकाने सूर्यसुंदर सोसायटी जगताप मळा, उपनगर, नाशिक येथे सापळा रचून आरोपीस रंगेहात पकडले. तो प्लास्टिक गोणीत विविध रंगांचा नायलॉन मांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.